संध्याकाळला जेव्हा येणार नव्हता? मला जरा काम आहे काका, मी तर नाही येणार. अरे कसलं काम, चल की फुकट जेवण द्यायला लागला येऊ खाऊन. नाही नको काका, जाऊन या तुम्ही दोघं. ए तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते, येतो मी. अहो कुठे यांच्या संग जेवाय जाता? जेवाय घालणार ते घालणार आणि 4 चौकात बोलून दाखवणार. अहो यांचं जेवण खाण्यापेक्षा घरात चटणी भाकर खाल्लेलं परवडते. काय आपल्या घरात जेवण नाही व्हय? अरे तू एकदम का असं तोडून बोलायला लागलास, काय केलंय त्यानं? अहो काय सांगायचं त्यांच्याबद्दल, सांगाल तेवढं कमीच आहे. अहो तुमच्या माघारचं तुमची एवढी मापा काढतोय, काय सांगू तुम्हाला. उगाच तुमचा मित्र आहे म्हणून तुम्हाला काय सांगत नाही, पण आता काय. अरे पण असं काय म्हणाल? अहो तुम्हाला म्हणाल तर एवढा मोठा झाला धगुरडा, तरी अजून माझ्याकडनं पैसे मागतोय. उगाच माझा मित्र आहे म्हणून मी कामावर ठेवले, आणि त्याला कोण कामावर पण घेतला नसता. काय माझ्याबद्दल असं म्हणत होता? अहो आता काय बोलायचं काका, राहून दे, सोडा. आपलेच गद्दार आहेत हो, त्यामुळे आपली लोक मागायच. बरं जाऊन दे, येतो काका मी. हा काय रे, काय म्हणत होता बुकुड? काय म्हणणार आहे, तू बोललास तसंच की. लिटल बॉय, मी आधीच तुला सांगितलं होतं की ह्यो कार्यकर्ता हरामखोर आहे. कारण जो कार्यकर्ता तुझ्या माघारी तुझी माप काढू शकतोय, तो कार्यकर्ता माझ्या माघारी माझी पण माप काढू शकतोय. अरे अरविंद, पण अशा लोकांना असं करून मिळतंय काय? काय मिळतंय म्हणजे आपल्या दोघांचा आता बिझनेस फार्मात चाललाय. मग आपल्या दोघांच्या मध्ये फूट पाडायची म्हणजे आपण एकमेकापासून लांब होणार आणि असल्या गोष्टींचं काम होणार. म्हणून आयुष्यामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर बगळ्यागत आपल्या देहावरती टपून राहायचं, आणि जर आयुष्यामध्ये मैत्री टिकवायची असेल तर असल्या कान भरणाऱ्यांच्या पासून जपून राहायचं.